नाही, माझं सरळ सरळ म्हणणं आहे. आणि शिवचरित्रकार, राष्ट्रीय कीर्तनकार वगैरेही काही लावत नाही, कारण पदाच्या मागे पळणारा माणूस त्या पदाला प्राप्त होईलच असे नाही. म्हणून पदाची प्राप्ती करण्यासाठी त्या पात्रतेचा होणं गरजेचं आहे. आणि एकदा त्या पात्रतेचा मनुष्य झाला की पदव्या समाज देत असतो. दोन पद्धतींचं पदव्यांचं देणं आहे, एक स्वयंघोषित, एक समाज घोषित. जी ही दुसरी प्रक्रिया आहे ना, त्या दुसऱ्या प्रक्रियेवर आपला फोकस आहे. बरं, तुम्ही मला पद दिलंच पाहिजे असं आहे का? अजिबात नाही. तुम्ही मला मानपान दिलाच पाहिजे असं आहे का? अजिबात नाही. कार्यक्रमानंतर तुम्ही माझ्याजवळ येऊन बोललंच पाहिजे का? अजिबात नाही. मग काय? ही जी भूक आहे, कसली भूक? मनुष्य जन्माला आल्यानंतर माणूस म्हणून मी समाजासाठी काहीतरी देणं लागतो. आता देण्याची प्रत्येकाची आपली आपली पात्रता आहे. कोणी खूप मोठी उद्योगपती असेल, सधन असेल, तर तो पैशाचं दान करेल, बरोबर आहे. कोणी ज्ञानी असेल तर तो ज्ञानाचं दान करेल. मग परमात्म्याने मला काय दिलं? परमात्म्याने मला वाणी दिली. आता या वाणीचा वापर कुठे करायचा हा मी बरेच वर्ष विचार करत होतो, नाही का. मग परमात्म्याने वाणी दिली, थोडी ठीकठाक शब्दांची समज दिली. मग ठरवलं की आध्यात्मिक चिंतन, आणि आध्यात्मिक चिंतनाबरोबर ज्या थोर समाज पुरुषांनी माणूस घडवण्यामध्ये पूर्ण आयुष्य खर्च केलं, अशा माणसांची यशोगाथा सांगण्यात ही वाचा वापरायची. आणि त्या निमित्तानं माझी ही भूक आहे, म्हणून मी या ठिकाणी माझी भूक मिटवण्यासाठी तुम्हा सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांच्या समोर उपस्थित आहे. मौसम बन रहा है की नहीं बन रहा है? मौसम बन रहा है की नहीं बन रहा है? जमतंय का नाही जमतंय? हाच म्हणायचं शेवटपर्यंत, नंतर शिवाय घाला मागे. अनावधानाने प्रास्ताविक जर सांगायचं झालं तर बोरगाव खुर्द समस्त ग्रामस्थ मंडळी, वय वर्ष 0 म्हणजे आज जन्माला आलेलं बाळ ते वय वर्ष जे हायएस्ट असेल 100-110, या सर्व ग्रामस्थ मंडळींनी निर्माण केलेला हा जागर, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याची संधी मिळाली, ते आदरणीय रामदादा वाडकर. माझ्या नावात पण राम आहे, त्यांच्या नावात पण राम आहे, नथिंग लाईक दॅट. आज ज्या थोर पुरुषाचं चिंतन मांडायचंय, राजे शिवाजींचं, शिवाजी दादा वाडकर, अनावधानाने हा सगळा योगायोग आहे. आणि माझा जिव्हाळ्याचा मित्र वैभव कृष्ण वाडकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज तुम्हाला सेवा देण्याची मला संधी प्राप्त झाली आहे. त्याबद्दल मी सुरुवातीला धन्यवाद मानतो, कारण शेवटी मी धन्यवाद वगैरे मांडणार नाही. तुम्ही कंटाळलेले आरामात बास, आता लय झालं, तुझे जेवढं वय तेवढा आमचा अनुभव आहे, तू आता बास कर. मग त्यामुळे तिथं जाण्यापेक्षा सुरुवातीला सगळ्यांना धन्यवाद देतो, सगळ्यांना मानाचा मुजरा करतो. आणि जो मूळ विषय कोणता आहे का? कोणता? शिवराय. मूळ विषय शिवराय. मग आता आपल्याला काय करायचं? छत्रपतींची यशोगाथा गायची, बरोबर. राजा शिव छत्रपतींचा जन्म कुठे झाला?